स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट करण्यासाठी आपल्याला ओपन करण्यासाठी आपल्याला व्हीपीएनची गरज लागणार आहे. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोरवरून सिक्युअर व्हीपीएन आपल्याला डाउनलोड करायचा आहे. याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय. तर सिम्पली सिक्युअर व्हीपीएन डाउनलोड केल्यानंतर तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली या कनेक्टच्या बटनावर क्लिक करून आपल्याला आहे तो व्हीपीएन कनेक्ट करायचा आहे. त्यानंतर बॅक निघून आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे. आता कॅपकटमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल येईल. इथं आम्हाला इमेज, ब्लॅक पेज आणि आपल्याला इमोजी पेज येईल. आणि व्हिडिओजमध्ये तुम्हाला बीटमार्कचा जे मी व्हिडिओ दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. आता इथं अशा प्रकारे बघू शकता आपण बीटमार्कचा व्हिडिओ आहे तो ॲड केलेला आहे. तर याचं काम काय आहे की सिम्पली तुम्ही बीटमार्क बघू शकता की मी तुम्हाला इथं बीटमार्क करून दिलेला आहे. सिम्पली बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला पहिला बीट तुम्ही पडलेला आहे. अशा प्रकारे इथं पहिला बीट पडलेला आहे. अशा प्रकारे बघू शकता इथं पहिला बीट तुमचा आहे. तर सिम्पली इथं काय करायचं आहे की आपल्याला इथं स्प्लिट करायचं आहे. पहिल्या बीटला बघू शकता अशा प्रकारे पहिल्या बीटला स्प्लिट. त्यानंतर सेकंड बीट कुठं तुम्हाला ग्लो होतोय अशा प्रकारे इथं सेकंड बीट ग्लो होतोय तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता थर्ड नंबरला अशा प्रकारे इथं ग्लो होतंय. तर अशा प्रकारे थर्ड नंबरला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता फोर्थ नंबरला अशा प्रकारे इथं आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर फिफ्थ नंबरला बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर सिक्स नंबर झाल्यानंतर 7 नंबरला अशा प्रकारे करायचे आहे. म्हणजे अशा प्रकारे भाग करून घ्यायचे आहेत. आता भाग करून घेतल्यानंतर काय करायचं, आता बीटमार्क तर इथं आपले झालेले आहेत. आता बीटमार्क झाल्यानंतर इथं आपल्याला इमेज कशी ॲड करायची आहे. सिम्पली हा जो पहिला भाग आहे त्याला क्लिक करून इथं ह्या ऑप्शनमधील स्क्रोल करायचे. अशा प्रकारे स्क्रोल करताय, अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे. इथं बघू शकताय तुम्हाला रिप्लेस ऑप्शन येईल. त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून इथं काय करायचं, आपल्या मटेरियलमधील इमेज आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तो येऊन जाईल. त्यानंतर याची साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर अशाच प्रकारे पुढच्या बीटमार्कमधीलही अशा प्रकारे या ऑप्शनमध्ये जाऊन फक्त इमेज इथं आपल्याला काय करायचं आहे, रिप्लेस करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं बीटमार्क राहणार आहे आणि इमेजही अशाच प्रकारे येऊन जाईल. सिम्पली बघू शकता अशा प्रकारे पूर्ण इमेज ज्या बीटमार्कला इमेज लेअर आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत. बघू शकता रिप्लेसवर क्लिक करून सिम्पली हा इमेज ॲड करून याची साईज वाढवायची आहे. म्हणजे बघू शकताय याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत इमेज इथं आपल्याला अपलोड म्हणजेच रिप्लेस करून घ्यायचे आहेत. आता अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक बीटमार्क जिथे केलेलं आहे तिथे इमेज ॲड केलेले आहेत, रिप्लेस केलेला आहे. आता सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इमेज लेअरच्या खाली आपल्याला ॲडिओ लेअर दिसून येते. सिम्पली त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईलमध्ये जाऊन एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ याच्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या ज्या मटेरियलमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे बीटचा तो सिम्पली इथं आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे. आता इम्पोर्ट केल्यानंतर 1 नंबरला तुम्हाला ते सॉन्ग येऊन जाईल. ते सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर बघू शकताय की आपलं हे जे सॉन्ग आहे ते आपल्या इमेज लेअरपर्यंत पूर्ण येणार आहे. आता समजा तुम्ही बघू शकता की इमेज लेअर ॲड झालेले आहेत, बीटमार्क झालेले आहेत आणि सॉन्गही ॲड झालेले आहे. आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं, इफेक्टमध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनमध्ये येऊन इथं आपला कॅमेरा डान्स म्हणजे अशा प्रकारे एक इफेक्ट मिळून जाणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि कॅमेरा डान्सच्या 2 मूव्ह होतील एवढा इफेक्ट आहे तो इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे बघू शकताय की अशा प्रकारे ही सेकंड मूव्ह राहणार आहे. तर बघू शकताय की अशा प्रकारे सेकंड मूव्ह राहणार आहे. आणि सेकंड मूव्हच्या इथंच काय करायचं आहे, परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून लास्टला येऊन इथं आपल्याला बटरफ्लाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि बटरफ्लाय ऑप्शनमधील बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि याची लेंथ इथपर्यंतच ठेवून तर काय करायचं, आता हा जो लॉंग इमेज लेअर आहे तो झालेला आहे.
त्यानंतर या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता इथं तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत. या ऑप्शन मधील सगळ्यात पहिल्यांदा त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करून आता क्लिक केल्यानंतर यामधील क्लोन ऑप्शन मध्ये यायचं आहे आणि जो डुप्लिंग ऑप्शन आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर या ऑप्शन मधील लास्टला येऊन स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करून यामधील 4 नंबरचा मिरर 3 हा इफेक्ट अप्लाय करून आपल्याला वर्टिकल आहे ते बघू शकताय. वर्टिकल आहे ते आपल्याला 35 किंवा 32 करून आपल्याला फिल्टर आहे तो 0 करून टाका. तुम्ही वर्टिकल आहे ते अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता आणि ॲडजस्ट झाल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून घ्यायची या इफेक्टची आणि यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये डायनॅमिक जो पहिला इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर यासमोरील 4 नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर लास्टला येऊन बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आहे. तर बॅकग्राऊंडमध्ये आल्यानंतर फ्लिप्ड हा जो बॅकग्राऊंडमधील ऑप्शन आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲडजस्ट करून इथं फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा. 0 करून टाकल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून यामधील नाईट क्लब या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि यामधील आपल्याला स्प्लिट फ्लिकर हा सेकंड नंबरचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करून टाकायचा आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, या बॉडी इफेक्ट क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ऑप्शनमध्ये लास्टला येऊन ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि त्यात आपल्याला क्लब हार्ट्स म्हणून हो अशा प्रकारे इफेक्ट मिळणार आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला स्टार्टिंगला सेकंड ऑप्शन क्लोनमध्ये येऊन इथं आपल्याला फॅरामेंट क्लोन एक मिळून जाणार आहे अशा प्रकारे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर काय करायचं आहे की पूर्ण स्टेटसला ते इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. आता 2 इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन इफेक्ट म्हणजे अशा प्रकारे ऑप्शन दिसतोय, त्या ऑप्शनला क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे की इथं बघू शकता 2 मिनिटं वाट बघून कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कॅमेरामधील इथं आपल्याला शेक इफेक्ट मिळून देतो 1 नंबरला तो सिम्पली सिलेक्ट करून अप्लाय टू ऑल अशा प्रकारे क्लिक करायचा आहे. म्हणजे अप्लाय टू ऑल केल्यानंतर पूर्ण प्रत्येक या ऑप्शनला तोच इफेक्ट बसून जाणार आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमधील जो PNG दिलेला अशा प्रकारे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ वाढवून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता लेंथ वाढवून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि 3 मिरर पाशी इथं काय करायचं आहे आपल्याला, इथं आपले ह्याचे 2 भाग कट करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे इथं आपल्याला 2 भाग कट करून या ज्या भागाचे आहे ते आपल्याला इथं काय करायचं आहे, डुप्लिकेट म्हणजे आपण कॉपी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कॉपी करून घेतल्यानंतर तर बघू शकता की आपण कट केलेली ही पहिली लेअर आणि कॉपी केलेली ही दुसरी लेअर आहे ती सिम्पली ह्या 2 लेअरच्या इथं घेऊन यायचं. आता ह्या बघू शकताय की आपल्या 2 लेअर झालेल्या आहेत. आता जी पहिली लेअर आहे ती आपल्याला काय करायची, थोडीशी वर सरकून अशा प्रकारे सिलेक्ट करायची आहे आणि जी कॉपी केलेली लेअर आहे ती अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायची आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय की तुम्हाला अशा प्रकारे येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वर ॲरो चिन्ह क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.